नमस्कार. कधी असं झालंय का की भविष्यातल्या एखाद्या गोष्टीची चिंता वाटतेय, जी गोष्ट अजून घडलेलीच नाहीये? खरं तर ही भावना आपल्या सगळ्यांचीच आहे. तर यावर मात करण्यासाठी ना, एका प्राचीन ग्रंथामधली एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, जी आपल्याला मदत करू शकते. चला तर मग यावरच आज आपण बोलूया. म्हणजे भविष्यातल्या एखाद्या संकटाची केवळ कल्पना करूनच खूप अस्वस्थ व्हायला होतो, नाही का? असे विचार, जर नोकरी गेली तर, आपल्या माणसांना काही झालं तर, हे विचार अजून प्रत्यक्षात आलेले नसतात, पण आपलं पूर्ण मन व्यापून टाकतात. आणि गंमत म्हणजे ही फक्त एक भावना नाहीये, आपलं शरीर सुद्धा यावर रिॲक्ट करतं. छातीत धडधडायला लागतं, घाम फुटतो. विचार करा, आपण प्रत्यक्षात अगदी सेफ असतो, एखाद्या आरामात खुर्चीत बसलेलो असतो, पण आपलं मन कुठल्या तरी भयंकर युद्धात लढत असतं. जणू काय आपलं मन आणि शरीर यांचा संपर्कच तुटलाय. आता ही जी मानसिक स्थिती आहे ना, हे समजून घेण्यासाठी योग वासिष्ठ नावाच्या एका दुर्मिळ ग्रंथातली एक अंगावर काटा आणणारी कथा पाहूया. ही गोष्ट आहे लवण राजाची आणि ती आपल्या मनाबद्दलचं एक भयंकर सत्य उलगडते. तर लवण नावाचा एक राजा आपल्या सिंहासनावर बसलेला आहे आणि दरबारात एक जादूगार येतो. तो फक्त राजाकडे पाहतो आणि राजा एका विचित्र, खूप खोल अशा मानसिक अवस्थेत जातो. आता त्या मानसिक अवस्थेत राजा चक्क एक संपूर्ण आयुष्य जगतो. तो बघतो की त्याचं राज्य कोणीतरी हिसकावून घेतलंय, तो जंगलात भटकतोय, उपाशी आहे, त्याचं लग्न होतं, त्याला मुलं होतात, आणि असं करत करत तब्बल 50-60 वर्ष निघून जातात. आणि हे संपूर्ण आयुष्य प्रचंड कष्ट आणि दुखाने भरलेलं असतं. मग त्याच्या त्या मानसिक जगात एक भयंकर दुष्काळ पडतो. राजाची मुलं त्याच्या डोळ्यांसमोर अक्षरशः भुकेने तडफडून मरतात. हे दुःख त्याला सहन होत नाही. तो वेडा होतो आणि स्वतःला संपवण्यासाठी एक चिता रचतो. आणि जसा तो त्या आगीत उडी मारणार तसा तो दचकून जागा होतो. आणि इथे इथे ह्या कथेत एक जबरदस्त ट्विस्ट येतो. राजा डोळे उघडतो आणि बघतो तर काय, तो अजूनही त्याच सिंहासनावर बसलेला आहे. विचार करा, ज्या आयुष्यात त्याने तब्बल 60 वर्षांचं दुःख भोगलं ना, प्रत्यक्षात फक्त 2 मिनिटं झाली होती. फक्त 2 मिनिटं. ते 60 वर्षांचं भयंकर आयुष्य, ते सगळं दुःख फक्त आणि फक्त त्याच्या मनात होतं. तर मग या कथेचा आजच्या आपल्या आयुष्याशी काय संबंध? खरं तर ही प्राचीन कथा आपल्या आधुनिक मनासाठी एक खूप शक्तिशाली रूपक आहे. चला, या रूपकाचा अर्थ काय आहे ते समजून घेऊया. बरं, ह्या कथेतला जो जादूगार आहे ना, ते दुसरं तिसरं काही नसून आपलंच अतिविचार करणारं मन आहे. ते 60 वर्षांचं दुःख म्हणजे काय, तर आपलं कॅटास्ट्रोफायझिंग, म्हणजे भविष्याबद्दलच्या वाईटातल्या वाईट कल्पना करत राहणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, राजाचं सिंहासन, ते म्हणजे आपला वर्तमान काळ, तो क्षण जिथे आपण प्रत्यक्षात पूर्णपणे सुरक्षित असतो. म्हणजे मुद्दा असा आहे की आपलं मन एक खोटं वास्तव निर्माण करू शकतं. आपण वर्तमानात म्हणजे आपल्या सिंहासनावर अगदी सुरक्षित असतो, पण आपलं शरीर त्या मनाने विणलेल्या दुःखाच्या जाळ्यावर विश्वास ठेवतं आणि आपण ओगाचच तडफडत राहतो. ठीक आहे, मग आता प्रश्न येतो की या मानसिक भ्रमातून बाहेर कसं पडायचं? तर या प्राचीन गोष्टीतून मिळालेल्या शहाणपणावर आधारित एक आधुनिक आणि अगदी सोपा उपाय आहे. एक प्रोटोकॉल जो आपलं सिंहासन आपल्याला परत मिळवून देऊ शकतो. हा प्रोटोकॉल फक्त 2 सोप्या पायऱ्यांमध्ये आहे. पहिली आहे सिंहासन वास्तव तपासणी आणि दुसरी आहे सत्य विरुद्ध कल्पना ऑडिट. या दोन्ही पायऱ्या आपल्याला त्या चिंतेच्या गर्तेतून बाहेर काढून वर्तमानात आणायला मदत करतात. तर पहिली पायरी खूप सोपी आहे. जेव्हा कधी भविष्याबद्दलच्या विचारांनी भीती वाटायला लागेल, तेव्हा लगेच थांबा आणि आपल्या आजूबाजूच्या 5 वस्तूंना हात लावा. काहीही चालेल, टेबल असेल, खुर्ची किंवा अगदी भिंत. आणि मग स्वतःला मोठ्याने सांगा, हे माझं सिंहासन आहे, मी इथे ह्या क्षणात सुरक्षित आहे. माझं मन मला फक्त एक खोटं स्वप्न दाखवतंय, अगदी त्या लवण राजासारखं. असं केल्याने काय होतं माहितीये, आपला मेंदू त्या मनाने तयार केलेल्या व्हर्च्युअल रियालिटीतून बाहेर येतो आणि वर्तमानात परत येतो. आता बघूया दुसरी पायरी. ही एक प्रकारची मानसिक एक्सरसाइज आहे. जेव्हा चिंता वाटायला लागेल तेव्हा जे खरं आहे, म्हणजे जे सत्य आहे, त्याला आपलं मन जी कल्पना किंवा कथा रंगवतंय त्यापासून जाणीवपूर्वक वेगळं करायचं आहे. आणि ही स्लाईड तेच खूप छान दाखवते. जेव्हा आपण सत्य आणि कल्पना वेगळी करतो ना, तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपल्या जवळपास 95% दुःख हे मनाने तयार केलेल्या कथांमध्ये आहे, वास्तवात नाहीये. फक्त 5% किंवा त्यापेक्षाही कमी गोष्टी या खऱ्या अर्थाने सध्याचं सत्य असतं. तर या सगळ्या चर्चेचा सारांश काय? तर हाच की आपलं मन एका शक्तिशाली जादूगारासारखं आहे, जे असं दुःख निर्माण करू शकतं जे अस्तित्वातच नाही.
पण चांगली गोष्ट ही आहे की आता आपल्याला या जादूगाराची ट्रिक समजली आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा आपलं मन आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करेल तेव्हा फक्त हा एक विचार लक्षात ठेवा. जादूगराची युक्ती आता मला समजली आहे. मी अजूनही माझ्या सिंहासनावरच आहे. हा विचार त्या खोट्या स्वप्नातून बाहेर पडण्याची किल्ली आहे. आणि शेवटी एक प्रश्न राहतोच. आपलं मन एक शक्तिशाली जादूगार आहे, यात काहीच शंका नाही. पण मग त्याचं नियंत्रण कोणाकडे आहे?